बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या 5 ते 7 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप पिकांवर ताण निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे। विशेषतः 10 ते 15 दिवसांच्या अवस्थेतील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि कापूस या पिकांसाठी महाराष्ट्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना तातडीने पीक संरक्षणाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार सध्या उपलब्ध असलेला जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। यासाठी शेतकऱ्यांनी हलकी कोळपणी करून जमिनीचा वरचा थर भुसभुशीत ठेवावा। त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकून राहण्यास मदत होते। याशिवाय शेत तणमुक्त ठेवण्यावर भर देण्यात आला आहे। तणांमुळे पिकांशी पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा निर्माण होत असल्याने तणांचे त्वरित नियंत्रण करावे। पिकांना पुरेसा ओलावा उपलब्ध होईपर्यंत युरिया किंवा इतर रासायनिक खतांचा वापर टाळण्याचा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे संरक्षित सिंचन करून पिकांवरील ताण कमी करावा। तसेच पावसाचा खंड अधिक काळ राहिल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार 2% पोटॅशियम नायट्रेट 13 रात्रीचे 12:45 द्रावणाची फवारणी करावी। सध्या कोरडे आणि उष्ण हवामान असल्यामुळे मावा, तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमित पीक पाहणी करून आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। कृषी विभागाच्या मते योग्य वेळी ओलावा संवर्धन, तण नियंत्रण, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण या उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल। अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे। जर ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वाच्या कृषी आणि स्थानिक बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा। नमस्कार, मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर तालुक्यातून देगलूर शहरामधून एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी बातमी शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी आम्ही उपस्थित झाले आहोत। आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता देगलूर शहराचे कृषी अधिकारी सोनकांबळे साहेब व या ठिकाणी देशमुख साहेब हे दोन्ही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। ते शेतकऱ्यांचे या ठिकाणी चिंता जे शेतकरी करत आहेत त्याच्याबद्दल त्यांना पण फार मोठ्या प्रमाणामध्ये चिंता झालेली आहे। ते प्रत्येक शेतामध्ये विजिट देत आहेत आणि शेतकऱ्यांची कशा पद्धतीने चिंता दूर होईल, पाऊस कधी पडेल आणि किती एकर या ठिकाणी पेरणी या ठिकाणी पेरणी करण्यात आली ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही सोनकांबळे साहेब व देशमुख साहेबांकडे उपस्थित झाले। काय सांगणार आपण या ठिकाणी आपण आतापर्यंत तालुक्यामध्ये किती ठिकाणी विजिट देतात आणि कोणकोणती या ठिकाणी खरीप हंगामाची पेरणी झाली आहे? आपल्या देगलूर तालुक्यामध्ये मंडळ 7 आहे, त्यापैकी 7ही महसूल मंडळामध्ये आमची पाहणी दौरा केलेला आहे आणि प्रत्येक मंडळामध्ये सर्वात जास्त पेरा हा सोयाबीनचा आहे। त्यानंतर कापूस, तूर, मुगाचा आणि उडदाचा पेरा यावेळेस कमी झालेला आहे, कारण काय पावसाचा खंड होता। वेळेवर पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापूस, तूर या पिकांना प्राधान्य दिलेलं आहे। सद्यस्थितीमध्ये एल निनोच्या पार्श्वभूमीवरती पावसाचा खंड पडलेला आहे, पाऊस अनिश्चित आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या शेतामध्ये सध्या जी पिकं आहेत त्यांना ओलावा टिकून ठेवण्यासाठी त्यांनी तात्काळ शेतामध्ये एखादी कोळपणी करून घ्यावी। आपलं शेत तणमुक्त कसं राहील, तणाचा बंदोबस्त करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण पिकांमध्ये आणि तणांमध्ये अन्नासाठी स्पर्धा झाल्यामुळे जमिनीमधला ओलावा फार म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे। जर शेतकऱ्यांचे या ठिकाणी वेळेवर पाऊस पडला नाही, दुबार पेरणीची जर वेळ आली तर कृषी अधिकारी म्हणून आपण तुमच्याकडून काय सहकार्य होणार आहे, त्यांना सरकारकडून काय लाभ मिळणार आहे? दुबार पेरणीचं संकट जर आलं तर त्यांना अजून पुन्हा बियाणे खरेदी करावं लागेल, खत खरेदी करावं लागेल, त्याच्यासाठी काय सवलत? दुबार पेरणीचं संकट येणार नाही अशी आमची अपेक्षा आहे, कारण काय 1 ते 2-3 दिवसामध्ये थोडासा हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तरी पण शेतकरी बांधवांना आम्ही आवाहन करतो की ज्या शेतकरी बांधवांकडे सूक्ष्म सिंचनाची सोय आहे, तुषार ठिबक या माध्यमानं सिंचनाची व्यवस्था त्यांनी करून घ्यावी, पिकांना तुषार संचाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करून घ्यावी
तरच आपलं पिकाचं यावेळेस म्हणजे संरक्षण आपण करू शकतो. काही ठिकाणी सोयाबीनचे बॅग ज्या कंपनीकडून मिळाले त्या ठिकाणी मोलका उठलेलं नाही, तर त्या कंपन्यावर आपण या ठिकाणी कारवाई करणार का? आपल्याकडे किती तक्रारी आल्यात असे शेतकऱ्यांची? देगलूर तालुक्यामध्ये जे काही पेरणीचं क्षेत्र आहे त्या संपूर्ण पेरणी क्षेत्राच्या हिशोबाने बघितलं तर आमच्याकडं फक्त महाबीज जे शासनाची कंपनी आहे या कंपनीचे फक्त 3 शेतकऱ्यांचे बियाणे उगवून न झाल्याबद्दल तक्रार प्राप्त झालेली आहे. तसा आम्ही अहवाल नांदेडला महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे दिलेला आहे. त्यांनी पण आपल्या तालुक्यामध्ये इथं पाहणी करून त्या बियाणाचं जे सॅम्पल आहे ते तपासणीसाठी लॅबोरेटरीला पाठवलेलं आहे. त्याचा अहवाल 1-2 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मग शेतकऱ्यांना त्या बियाण्याच्याबद्दल जे काही नुकसान भरपाई द्यायची आहे ते शासनाच्या स्तरावरती ठरणार आहे. ज्या लोकांनी ऑनलाईन केले होते त्यांना आतापर्यंत बियाणं पूर्णपणे या ठिकाणी साठा मिळालेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलं होतं त्यापैकी पुण्यावरून कृषी आयुक्तालय स्तरावरून शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. त्या सर्व निवड झालेल्या शेतकऱ्यांना आपण सोयाबीनचे प्रात्यक्षिकाचं बियाणं, प्रमाणित बियाणं, त्याचप्रमाणे कापूस उत्पादकता अभियान म्हणून यावर्षी नवीन स्कीम आपल्याला आलेली आहे, केंद्र सरकार पुरस्कृत आहे. त्या कापसाचं बियाणं पण आपण वितरित केलेलं आहे, तुरीचं बियाणं वितरित केलेलं आहे. या पद्धतीनं आपण यावेळेस खरीप हंगामामध्ये सर्व तयारीनं आपण सुरुवात केलेली आहे. पावसाचा खंड आणि पावसाची अनिश्चितता या बाबी सुरुवातीपासूनच आपल्यासमोर असल्यामुळं शेतकऱ्यांनी थोडं सावधानता बाळगावी. आपल्याकडे जे काही पर्यायी साधनं आहेत सूक्ष्म सिंचनाची त्यामध्ये तुषारचा वापर आपण शेतकऱ्यांना करण्यासाठी आवाहन करतो आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत कृषी अधिकारी सोनकांबळे साहेब व या ठिकाणी देशमुख साहेब उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या चिंतेबद्दल या ठिकाणी चिंता व्यक्त केलेली आहे की ज्यांच्याकडे सिंचनाचं जे काही पर्याय आहे त्यांनी ते पर्याय करून आपल्या पिकाला या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करावे. आणि आपण पाहू शकता या ठिकाणी अजून जर 8 दिवस पाऊस पडला गेला तर या ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीची सुद्धा वेळ येऊ शकते. हा जे पीक आहे त्याचा या ठिकाणी वाळून चाललेलं आहे ते करपून चालल्याच्या मार्गावर या ठिकाणी दिसून येते. आता खालच्या बाजूला जे या ठिकाणी पाण्याची पातळी आहे ते या ठिकाणी कमी होत चाललेली आहे आणि वरच्यावरी आपण पाहू शकता उन्हाच्या तडाख्यामुळे आता ही संपूर्ण जमीन तापलेल्या तव्यावनी या ठिकाणी झालेली आहे. तरी शेतकऱ्यांनी या ठिकाणी चिंता न करता आपल्याकडे सिंचनाचे जे काही पर्याय असेल त्या पद्धतीनं सिंचन करून घ्यावं असे या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीशी या ठिकाणी कृषी अधिकारी सोनकांबळे साहेब व या ठिकाणचे देशमुख साहेब हे सदैव त्यांच्या मार्गदर्शनासाठी व त्यांना ज्या पद्धतीची सोयीसुविधा उपलब्ध होतील ते करून देण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.